नमस्कार मित्रांनो, मी मोर जिग्नेश MG कवरेज चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, बघू शकता ही आंब्याची लागवड केलेली आहे। अल्ट्रा हाय डेन्सिटी मँगो प्लांटेशन केलेलं आहे। 4x10ची ही लागवड आहे आणि एका एकरामध्ये साधारण 800 झाडे ही आपण लावलेली आहेत। 4-4.5 महिन्याची बाग आहे आणि हे साधारण झाड 4 ते 5 फुटाचं झालेलं होतं। त्याच्यानंतर आपण 1.5 ते 2 फुटावरून ह्या झाडाची छाटणी केलेली होती प्रोनरच्या मदतीने। आमच्याच गावातील ज्यांनी अल्ट्रा हाय डेन्सिटी आंब्याची लागवड केलेली होती असे श्री मोहन पाचलकर साहेब, त्यांनी कशा प्रकारे प्रूनिंग करायचं ते दाखवून दिलेलं होतं। त्याच्यानंतर प्रूनिंग नंतर साधारण आज 20 दिवस झालेले आहेत आणि ह्या झाडाला छान असा फुटवा आलेला आहे। साधारण एका झाडाला 10-12 अशा फांद्या आलेल्या आहेत। तर ह्या झाडामधील आपण जे सशक्त अशा 3 दिशेला 3 फांद्या ठेवणार आहोत आणि दुसऱ्या सर्व आपण छाटून घेणार आहोत। अगोदर प्रोनरच्या सहाय्याने हे आपण छाटल्या होत्या, परंतु हे आता हाताच्या मदतीने सुद्धा इतर फांद्या आपण काढू शकतो। तर चला तर मग बघूया आपण कशा प्रकारे आता ह्याचं व्यवस्थापन करणार आहोत। बघू शकता छान असा फुटवा आलेला आहे, परंतु मित्रांनो जे खाली फांद्या आलेल्या आहेत ह्या आपल्या कामाचे नाही म्हणण्यापेक्षा ह्या जर आपण तशाच ठेवल्या तर खूप दाटीवाटी होईल। त्यामुळे सर्वप्रथम हे आपण फांद्या काढून घेणार आहोत। त्याच्यानंतर बघू शकता ह्याच्यामध्ये 10 ते 12 फांद्या आहेत, त्याच्यातल्या आपण 3 सशक्त फांद्या ठेवणार आहोत आणि दुसरे आपण छाटत आहोत। तर अशा प्रकारे आपण हे हाताच्या सहाय्याने सुद्धा अगदी अलगदपणे काढू शकतो। अशा प्रकारे आपण काढत आहोत। हे बघू शकता आपण ह्याच्यावर आता 3 फांद्या ठेवलेल्या आहेत आणि 3 दिशेला जे सशक्त आहेत ते, आणि पुढे हे फांद्या वाढल्यानंतर आपण मार्चमध्ये ह्याची दुसरी छाटणी घेणार आहोत आणि त्याच्यावरती जो फुटवा येईल त्याच्यातल्या आपण फक्त एका फांदीवर 2 फांद्या ठेवणार आहोत। तर असेच आपण भेटत राहू। धन्यवाद। आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।